फिजिओलॉजी ऑफ GIT ॲब्झॉर्प्शन. स्टेजेस ऑफ ॲब्झॉर्प्शन 3 स्टेप्स आहेत, ज्यातला सगळ्यात फर्स्ट स्टेप इज लिमिनल फेज विच इज एन्झाईम मिडिएटेड डायजेशन. म्युकोसल फेजमध्ये स्मॉल इंटेस्टाईन एपिथेलियल ॲब्झॉर्प्शन होतं वेअर दिस कॉन्ट्रीब्युट्स टू दी मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन. पोस्ट म्युकोसल फेजमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं इनटू दी ब्लड अँड लिम्फॅटिक्स. स्मॉल इंटेस्टाईनच्या ॲनाटॉमीमध्ये आपल्याला माहिती आहे स्मॉल इंटेस्टाईन 3 सेगमेंटमध्ये डिवाईड केलं जातं, डिओडिनम, जेजुनम आणि इलियम. ज्याच्यामध्ये डिओडिनमचं फंक्शन काय तर ते आयर्न आणि कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन करतं. जेजुनम काय करणारे हे ते मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन होतं, मेजॉरिटी ऑफ द ॲब्झॉर्प्शन जेजुनममध्ये होणार आहे. इलियम ॲब्झॉर्ब करतं बाईल ॲसिड, विटॅमिन B12 आणि मॅग्नेशियम. तर क्रिटिकल नोट काय आहे तर मोस्ट ॲब्झॉर्प्शन ऑकर इन दी प्रॉक्झिमल इंटेस्टाईन अँड डिस्टल इलियम स्पेसिफिकली रिॲब्झॉर्ब्स बाईल ॲसिड अँड विटॅमिन B12. हे झाले ॲनाटॉमी, ज्याच्यामध्ये सेगमेंट्स विच आर डिओडिनम, जेजुनम अँड इलियम. स्मॉल इंटेस्टाईनची हिस्टोलॉजी बघू आपण. लेयर्स बघू स्मॉल इंटेस्टाईनचे कुठले. स्मॉल इंटेस्टाईन वॉलचे लेयर्स. तर सगळ्यात फर्स्ट लेयर इज म्युकोसल लेयर, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक एक फीचर आहे जे की काय विलाय. तर विलाय जे आहेत हे सराउंड होतात बाय द क्रेप्स ऑफ लॅम्बरकॉन. तर क्रेप्स ऑफ लॅम्बरकॉन हे आहे आणि हे जे आहे प्रोजेक्शन्स दिज आर विलाय. आणि आपण काय बोललो की विलाय हे सराउंड होतं बाय द क्रेप्स ऑफ लॅम्बरकॉन. ब्रश बॉर्डर्स आहे. सपोज आता हे इपिथेलियल लायनिंग आहे, तर हे जे ब्रश बॉर्डर आहे, हा ब्रश बॉर्डर, हा वाला ब्रश बॉर्डर, ह्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात. त्यानंतर गॉबलेट सेल्स सिक्रेट करतं म्युसिन. एंडोक्राइन सेल्स हे हार्मोन सिक्रेशन करतं. पॅनेट सेल्स हे बेस ऑफ द क्रेप्सला असतं, जे की प्रोड्यूस करणारे डिफेन्सिन सच ॲज अल्फा डिफेन्सिन, लायझोझाईम्स, फॉस्फोलायपेज A2. आता जे म्युकोसल लेअर आहे ह्याचं कंटिन्युअस रिन्युअल होतं एव्हरी 48 to 72 आवर्समध्ये. म्युकोसल लेअरमध्ये आपण बोललो की पहिलं काय असणारे विलाय, क्रेप्स, नंतर लॅमिना प्रोप्रेरा असणारे, ज्याच्यामध्ये ग्लँड्स आणि ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात, आणि मस्क्युलॅरिस म्युकोसा असतो, जे की टाईट अटॅचमेंट देतं टू दी सबम्युकोसा. एक युनिक फीचर आहे जे की काय ते पिलिका सर्क्युलॅरिस, जे की एक विजिबल म्युकोसल फोल्ड आहे दॅट इन्क्रीजेस दी सरफेस एरिया. आणि आपल्याकडे इंटरस्टिशियल सेल्स ऑफ कझालपणे विच आर पेसमेकर सेल्स दॅट प्रोड्यूस दी बेसल इलेक्ट्रिक रिदम BER. आपण म्युकोसल लेअर बघितला. म्युकोसल लेअरमध्ये जे डिस्कस केलं होतं ते परत एकदा विलाय, त्यानंतर क्रेप्स ऑफ लॅम्बरकॉन आहे, त्यानंतर आपण बोललो तेच एंटेरोसाइट्स जे की ॲब्झॉर्प्शन करतं, गॉबलेट सेल्स जे की म्युकस प्रोडक्शन करतं, म्युकसचं सिक्रेशन करतं, एंटेरो एंडोक्राइन सेल्स जे की हार्मोनचं सिक्रेशन करतं, पॅनेट सेल काय करत होतं, पॅनेट सेल डिफेन्सिन्स प्रोड्यूस करत होतं. सो इथे आहे पॅनेट सेल जे की डिफेन्सिन प्रोड्यूस करणारे. हे झालं आपलं डिस्कस करून कशाचं, म्युकोसल लेअरचं. नेक्स्ट इज सबम्युकोसल लेअर. सबम्युकोसल लेअरमध्ये आपल्याकडे युनिक आहे. तर डिओडिनममध्ये काय, डिओडिनममध्ये बर्नस ग्लँड असतं जे की सिक्रेट करतं बायकार्बोनेट विच इज अल्कलाइन. आणि पेयर्स पॅचेस आहेत इन दी इलियम विच इज लास्ट पार्ट. तर जे पेयर्स पॅचेस आहे हे मायक्रोस्कोपिक लिम्फॉइड ॲग्रिगेट्स आहेत. आणि सपोज जर पेशंटला टायफॉईड झाला तर ते हायपरट्रोफाईड होतं. इवन हे आपण लक्षात ठेवू शकतो की पेयर्स पॅचेस जे असतात ते रोटा व्हायरस इन्फेक्शन जर झालं चिल्ड्रनमध्ये तर मग हे परत हायपरट्रोफाईड होतं, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, टेलिस्कोपी होती इंटेस्टाईनची, आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे, इंटुससेप्शन होणार. हे झालं सबम्युकोसल लेअर. सबम्युकोसल नंतर येणारे मस्क्युलॅरिस प्रोप्रिया, आणि मग लास्ट लेअर इज सेरोसा. आपण काय बोललो, पेयर्स पॅचेस. सो हे जे आहे ते पेयर्स पॅचेस आहे. कुठे लोकेटेड असतं, ते लोकेटेड असतं इन इलियम. ठीक आहे. आता आपण डिस्कस केलं फिजिओलॉजी ऑफ द GIT ॲब्झॉर्प्शन. तर पर्टिक्युलरली आपण डिस्कस करणारे प्रत्येक गोष्टीचं ॲब्झॉर्प्शन. तर सगळ्यात फर्स्ट आपण फॅट ॲब्झॉर्प्शन डिस्कस करणारे इन डिटेल. तर लिमिनल फेज आपण काय बोललो होतो, 3 फेजेस असतात ॲब्झॉर्प्शनचे. लिमिनल फेज असतं, म्युकोसल फेज असतं आणि पोस्ट म्युकोसल फेज असतं.
ठीक आहे. तर लिमिनल फेज फॅट डायजेशन कसं होतं, तर ट्रायग्लिसराईड जे असतं ते पॅन्क्रियाटिक लायपेजच्या हेल्पने लिपोलायसिस होतं त्याचं आणि मग ते फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. हे फॅटी ॲसिड विथ दी हेल्प ऑफ बाईल ॲसिड कॉन्ज्युगेट होतं विथ दी ग्लिसरॉल अँड फॉस्फोलिपिड आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे, ते मिसिल फॉर्म होणार आहे. आणि हे जर मिसिल फॉर्म झालं तर मग ते हेल्प करते पॅसिव्ह डिफ्युजन इनटू दी एन्टेरोसाइट्स. ठीक आहे. तर आपण काय डिस्कस केलं, फर्स्ट स्टेप जी होती लिपोलायसिससाठी ती पॅन्क्रियाटिक लायपेज होती. आता सपोज जर पेशंटला क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस झालं असेल तर ऑब्व्हियसली पॅन्क्रियाज काय करू शकत नाही, हार्मोन्स एन्झाईम्स प्रोड्यूस करू शकत नाहीत. सो विच मीन्स लायपेज सफिशियंटली प्रोड्यूस नाही होणार. जर लायपेज सफिशियंटली प्रोड्यूस नाही झालं तर ऑब्व्हियसली जे ट्रायग्लिसराईड्स आहेत ते फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट नाही होणार. अल्टिमेटली ते मिसल्समध्ये पण कन्वर्ट नाही होऊ शकत, प्रोड्यूस नाही होऊ शकत ते. सो मग फॅट ॲब्झॉर्प्शन नाही होणार. नेक्स्ट इज बाईल ॲसिड डिफेक्ट. सो सपोज बाईल ॲसिडमध्ये डिफेक्ट झालं तर अल्टिमेटली मिसेल पण फॉर्म नाही होणार आणि जर मिसेल फॉर्म होत नसेल तर फॅटचं ॲब्झॉर्प्शन होऊ शकत नाही. तर आपण बोललो बाईल ॲसिड्स, राईट. बाईल ॲसिड हेल्प करतं फॅटी ॲसिडला कन्वर्ट करायला किंवा फॉर्म व्हायला इनटू दी मिसेल. तर फॅटी ॲसिडचं फिजिओलॉजी बघू तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये बॉडी पूल किती असतो बाईल ॲसिडचा, तर इट इज 4 ग्रॅम आणि हे मेंटेन होतं बाय दी हेपॅटिक सर्क्युलेशन. आता आपल्या बॉडीमध्ये जे प्रोड्यूस होतं बाईल ॲसिड आणि जे सिक्रीट होतं ते सेम आहे. का, कारण की आपल्याला बॉडी पूल किती ठेवायचा, 4 ग्रॅम ठेवायचं. सो बॉडी पूल 4 ग्रॅम आहे. सिंथसिस किती होतं आहे, 500. जर ते एक्सक्रीट नाही केलं तर मग हे मेंटेन नाही होणार. सो आपल्याला एक्सक्रीट पण किती करायचं आहे, 5 मिलीग्रॅम करायचे पर डे. ठीक आहे. तर मग आपण बघूत कसं होतं हे सिंथसिस, बाईल ॲसिड सिंथसिस कसं होतं. आपण काय बोललो की हे जे आहे बॉडी पूल हे मेंटेन होतं बाय दी हेपॅटिक सर्क्युलेशन. तर आपण हेपॅटिक सर्क्युलेशनच बघणार आहे बाईल ॲसिडचं. तर सिंथसिस होतं फ्रॉम कोलेस्ट्रॉल. तर कोलेस्ट्रॉल हे कन्वर्ट होतं इंटू प्रायमरी बाईल ॲसिड. कसं होणार आहे, विथ दी हेल्प ऑफ एन्झाईम 7 अल्फा हायड्रॉक्झिलेज. हे जे 7 अल्फा हायड्रॉक्झिलेज आहे हे इम्पॉर्टंट आहे आणि ही रेट लिमिटिंग स्टेप आहे. ही रेट लिमिटिंग स्टेप आपल्याला लक्षात ठेवायची कुठली आहे, कन्वर्जन ऑफ कोलेस्ट्रॉल टू प्रायमरी बाईल ॲसिड. आता प्रायमरी बाईल ॲसिड कोणते कोणते आहेत, तर कोलिक ॲसिड, डायऑक्झिकोलिक ॲसिड, हे दोन जे आहेत हे प्रायमरी बाईल ॲसिड्स आहेत. हे प्रायमरी बाईल ॲसिड मग नंतरनं कॉन्ज्युगेट होणारे आणि फॉर्म करणारे बाईल सॉल्ट्स. कॉन्ज्युगेशन कशासाठी गरज आहे, टू इन्क्रीज दी वॉटर सोलिबिलिटी. ठीक आहे. सो कशासोबत कॉन्ज्युगेट होणार, ते ग्लायसिन आणि टॉरिन सोबत ते कॉन्ज्युगेट होऊन हे प्रायमरी बाईल ॲसिड्स कन्वर्ट होतात इनटू बाईल सॉल्ट. मग बाईल सॉल्ट कुठे कुठे जाणार आहे, पहिली गोष्ट तर सपोज ते डिओडिनममध्ये गेले तर ते काय होणार आहे, काय प्रोड्यूस करणार आहे, मिसेल फॉर्मेशन करणार आहे. कसं काय, कारण की आपण बोललो की इथे आहे डिओडिनममध्ये काय असतं, सेकंड पार्टमध्ये पॅन्क्रियाची ओपनिंग असते, राईट. सो पॅन्क्रियास सिक्रेट करणार पॅन्क्रियाटिक लायपेज आणि इथे बाईल सॉल्ट पण आता सिक्रेट झाले आणि हे दोन्ही पण काय करतात, फॅट जे आहे तर फॅटच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये हेल्प करतं विथ दी फॉर्मेशन ऑफ मिसेल. नंतर सपोज ते इलियममध्ये गेलं तर इलियममध्ये रिॲब्झॉर्प्शन होणार आहे त्याचं, तर पर्टिक्युलरली कुठे, तर टर्मिनल इलियममध्ये 98% इफिशियन्सी आहे ह्याची. आणि मग ते रिॲब्झॉर्ब झाले की पोर्टल सर्क्युलेशनच्या थ्रू ते कुठे येणार आहे, लिव्हरमध्ये येणार आहे. नंतर आहे कोलॉनमध्ये जर बाईल सॉल्ट्स गेले तर त्या बाईल सॉल्टचं बॅक्टेरियल डिकॉन्ज्युगेशन होऊ शकतं आणि मग ते प्रोड्यूस करणारे सेकंडरी बाईल ॲसिड सच ॲज डीऑक्झिकोलिक ॲसिड अँड लिथोकोलिक ॲसिड. ठीक आहे. सो सेकंडरी बाईल ॲसिड्स कोणते, डीऑक्झिकोलिक ॲसिड अँड लिथोकोलिक ॲसिड. प्रायमरी बाईल ॲसिड्स कोणते आहेत, कोलिक ॲसिड अँड सिनोडॉक्झिकोलिक ॲसिड. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर क्लिनिकल सिग्निफिकन्स काय, तर लॉस ऑफ 20% ऑफ बाईल ॲसिड पूल डेली रिप्लेस बाय दी न्यू सिंथेसिस. म्हणजे जेवढं लॉस होतं तेवढंच काय होणार आहे, प्रोड्यूस पण होणार आहे. म्हणजे आपण काय बोललो की 500 मिलीग्राम पर डे प्रोड्यूस होत होतं तर तेवढं एक्सक्रीट पण होणार आहे. तर बेसिकली त्यांनी तेच सांगितलं आहे की 20% एक्सक्रीट होते विच मीन्स 20% प्रोड्यूस पण होत आहे.
आता आपण काय बघितलं, ल्युमिनल फेज बघितला. नेक्स्ट कुठला फेज आहे, म्युकोसल फेज. म्युकोसल फेजमध्ये काय होणार आहे, फॅटचं ॲब्झॉर्प्शन होणार आहे. तर कसं होतं, आपण बोललो ऑब्व्हियसली काय प्रोड्यूस होणार आहे, मिसेल प्रोड्यूस होणार आहे. मग ऑब्व्हियसली ते काय होणार आहे, पॅसिव्ह डिफ्युजनने विदाउट रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी ते एंटर होणार आहे इंटू दी एंटेरोसाइट्स. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे लॉंग चेन फॅटी ॲसिड्स आहे, ज्याला आपण LCFA पण बोलतो, ह्याच्यामध्ये किती कार्बन्स असतात, मोर दॅन 12 कार्बन्स असतात. आणि मग आपल्याला हे डायजेस्ट करण्यासाठी आपण मगाशीच डिस्कस केले काय लागतं, पॅन्क्रियाटिक लायपेज प्लस मिसिल फॉर्मेशन. प्रायमरी ॲब्झॉर्प्शन इन दी स्मॉल इंटेस्टाईन. ऑब्व्हियसली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्प्शन होणार आहे त्याचं पर्टिक्युलरली मेजॉरिटी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होणार आहे. आणि मग आतमध्ये आले की ते कन्वर्ट होतात इंटू वॉट, ते कन्वर्ट होतात इंटू दी कायलोमायक्रॉन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. तर मग आपण डिस्कस काय केलं होतं, जर ल्युमिनल ॲब्झॉर्प्शनमध्ये डिफेक्ट असेल तर मग ते कुठलं होतं, क्रोनिक पॅन्क्रियाटायटिस विच अफेक्ट दी पॅन्क्रियाटिक लायपेज अफेक्टिंग दी लिपोलायसिस. आणि नंतर आहे बाईल ॲसिड डिफेक्ट. बाईल ॲसिड डिफेक्टमध्ये डिफेक्ट इन सपोज बाईल ॲसिडच्या सिंथेसिसमध्ये डिफेक्ट आहे, तर हा कुठला डिझीज आहे जो की सिंथेसिसमध्ये डिफेक्ट असू शकतं, कुठल्या डिझीजमध्ये, तर सिरोसिस. नंतर सपोज स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरियल ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे, तर मग ते काय असणार आहे, अर्ली डिकॉन्ज्युगेशन होतं इन दी स्मॉल इंटेस्टाईन. नंतर मग TB और क्रोन्स असेल, इलियल डिस्फंक्शन. TB आणि क्रोन्समुळे काय होऊ शकते, इलियल डिस्फंक्शन. म्हणून काय होणार आहे, अफेक्टेड रिॲब्झॉर्प्शन अफेक्ट होणार आहे, रिॲब्झॉर्प्शनमध्ये डिफेक्ट असणार आहे. आणि बाईल ॲसिडला कोण सिक्रेट करतं, बाईल डक्ट सिक्रेट करणार. जर बाईल डक्टचं डिस्ट्रक्शन झालं, फॉर एक्झाम्पल इन प्रायमरी बायलरी कोलेंजायटिस किंवा प्रायमरी स्क्लेरोसिंग कोलेंजायटिस, तर ते सिक्रेट नाही होणार, देर विल बी डिफेक्ट इन सिक्रेशन. हे सगळे आहेत बाईल ॲसिड डिफेक्ट. आणि ह्या बाईल ॲसिड डिफेक्टमुळे फॅटचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते होणार नाही आहे. हे समजलं आपण ल्युमिनल ऑब्झॉर्प्शनमध्ये डिफेक्ट. म्युकोसल फेज मध्ये जर डिफेक्ट झाला तर बेसिकली ते म्युकोसल इंटिग्रिटीमध्येच डिफेक्ट होणार आहे. तर कुठलं आहे ते, तर सिलिॲक डिझीज, विपल्स डिझीज अँड ट्रॉपिकल स्प्रू. ठीक आहे, हे झालं आपलं. आपण काय केलं, ल्युमिनल फेज केला, म्युकोसल फेज केला. नेक्स्ट इज पोस्ट म्युकोसल फेज. सो पोस्ट म्युकोसल फेज ऑफ ॲब्झॉर्प्शन. आपण काय बोललो, लॉंग चेन फॅटी ॲसिड जे आहे ज्याच्यामध्ये मोर दॅन 12 कार्बन्स असतात, तर त्याचं इस्टेरिफिकेशन होतं विथ दी हेल्प ऑफ ग्लिसरॉल आणि ते कन्वर्ट होणारे इंटू कायलोमायक्रॉन. कायलोमायक्रॉन बेसिकली आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करणार आहे. हे ज्यामध्ये जर कन्वर्ट झालं तर ट्रान्सपोर्टेशन इझिली होतं आणि मग ते ट्रान्सपोर्ट होतं वाया दी इंटेस्टायनल लिम्फॅटिक्स. तर इस्टेरिफिकेशनला मध्ये डिफेक्ट आणणारं कुठला आहे डिझीज, तर बीटा लिपोप्रोटीनिमिया. ट्रान्सपोर्ट वाया इंटेस्टायनल लिम्फॅटिक्स, ह्याला जर डिफेक्ट किंवा ह्याला काय बोलतो आपण त्याला डिफेक्ट आणणारं काय, इंटेस्टायनल लिम्फॅन्जायटिस. सो इस्टेरिफिकेशन होऊ नाही शकत इन बीटा लिपोप्रोटीनिमिया आणि ट्रान्सपोर्टेशन वाया इंटेस्टायनल लिम्फॅटिक्स होऊ नाही शकत इन दी इंटेस्टायनल लिम्फॅन्जेटिशिया. हे झालं आपलं कंप्लीट फॅटी ॲसिडचं. तर फॅटी ॲसिडमध्ये टाईप्स आहेत. लॉंग चेन असू शकतं, मीडियम चेन असू शकतं, शॉर्ट चेन असू शकतं. लॉंग चेन मोर दॅन 12 कार्बन्स, origin larger quantity in diet as triglycerides, primary absorption site is small intestine, requires pancreatic lipolysis, it requires micelle formation and it is present in stool in minimal quantity. हे आहे लॉंग चेनचं. मीडियम चेनमध्ये काय आहे तर 8 to 12 कार्बन्स असतात. स्मॉल क्वांटिटी इन डाएट सच ॲज कोकोनट ऑइल. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतं, त्याला ना की पॅन्क्रियाटिक लॅपोलायसिसची गरज आहे, ना की मिझल फॉर्मेशनची गरज आहे आणि हे स्टूलमध्ये पण प्रेझेंट नसणार आहे. नेक्स्ट इज शॉर्ट चेन जे की लेस दॅन 8 असतं. कुठून ओरिजिनेट होतं तर बॅक्टेरिया जे आहे ते बॅक्टेरिया डिग्रेड करतं ऑफ दी अनअब्झॉर्ब कार्बोहायड्रेट इन कोलॉन. सो ऑब्व्हियसली ॲब्झॉर्ब कुठे होणार आहे, कोलॉनमध्ये. ह्याला पण पॅन्क्रियाटिक लिपोलायसिस नाही लागत, मिझल फॉर्मेशन नाही लागत आणि मे बी हे सबस्टेन्शियली प्रेझेंट असू शकतं इन स्टूल.
आपण फॅट ॲब्झॉर्प्शन डिस्कस केले. नेक्स्ट इज कार्बोहायड्रेट ॲब्झॉर्प्शन. तर कार्बोहायड्रेट ॲब्झॉर्प्शन कसं होतं? विथ दी हेल्प ऑफ एन्झाईम डायसॅक्रिडेज. सो जे डायसॅक्रिडेज आहे, हे डायसॅक्रिडेज आहे, हे काय करतं? डायसॅक्राइड्सला कन्वर्ट करतं इंटू मोनोसॅक्राइड्स. हे डायसॅक्रिडेज कुठे प्रेझेंट असतात? तर ते स्मॉल इंटेस्टाईन ब्रश बॉर्डर एपिथेलियमला प्रेझेंट असणार आहे. तर डायसॅक्रिडेजचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? लॅक्टेज, मॅल्टेज, सुक्रेज आणि ट्रायहेलेज. सो जे लॅक्टेज आहे ते कन्वर्ट करतं लॅक्टोजला इंटू ग्लुकोज अँड गॅलेक्टोज, आणि जे सुक्रेज आहे ते कन्वर्ट करतो सुक्रोजला इंटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. सो लॅक्टेज कन्वर्ट करतो इंटू ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज, सुक्रोज हे कन्वर्ट होतं इंटू ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. रिसेप्टर्स फॉर ॲब्झॉर्प्शन. आता काय आपण बोललो की जे डायसॅक्रिडेज आहे ते डायसॅक्राइडला कन्वर्ट केलं इंटू मोनोसॅक्राइड. तर मोनोसॅक्राइड कसं ॲब्झॉर्ब होणार आहे? तर गटमध्ये लिमिनमध्ये काय आपल्याकडे एक रिसेप्टर आहे. तो रिसेप्टरचं नेम काय? सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टर 1, ज्याला आपण SGLT1 पण बोलतो. ह्याला आपण SLCA5 पण बोलणार आहे. तर हे जे आहे ह्या रिसेप्टरने, कुठला रिसेप्टर आहे परत एकदा? SGLT1 किंवा SLCA5. हे काय करतं? ट्रान्सपोर्ट करतं ग्लुकोज आणि गॅलेक्टोजला थ्रू दी सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ते कुठे घेणार आहे? त्याला आता एंटेरोसाइटमध्ये घेणार आहे. ओके. अजून एक रिसेप्टर आहे, GLUT5 रिसेप्टर आहे. GLUT5 रिसेप्टर कुणाचं ट्रान्सपोर्टेशन करतं? फ्रुक्टोजचं ट्रान्सपोर्टेशन करतं. तर GLUT5 रिसेप्टर फॅसिलिटेटेड डिफ्युजनने फ्रुक्टोजला एंटेरोसाइट्समध्ये घेणार आहे. आता काय आतमध्ये आले? ग्लुकोज, गॅलेक्टोज आणि फ्रुक्टोज. हे जे एंटेरोसाइटमध्ये आलेत, तर एंटेरोसाइटच्या बेसोलॅटरलला परत एक रिसेप्टर असतो. तो कुठला रिसेप्टर आहे? GLUT2 रिसेप्टर. आणि हे GLUT2 रिसेप्टर मग ह्या मोनोसॅक्राइड्सला ब्लड सर्क्युलेशनमध्ये घेणार आहे. सो ते आलेत आता ब्लड सर्क्युलेशनमध्ये. ओके. आता ब्लड सर्क्युलेशनमध्ये आपल्याला लिव्हरमध्ये जायचं आहे. तर ते कसं जाणार आहे? तर GLUT5 रिसेप्टर गॅलेक्टोज आणि फ्रुक्टोजला घेऊन जातं इंटू दी लिव्हर, वाईल ग्लुकोजला आपल्याला GLUT2 रिसेप्टर लागतो. ठीक आहे. सो गॅलेक्टोज आणि फ्रुक्टोजसाठी GLUT5 आहे, ग्लुकोजसाठी GLUT2 आहे. हे आता लिव्हर सेलमध्ये आलेत, हेपॅटोसाइटमध्ये आलेत. तर गॅलेक्टोकायनेजच्या हेल्पने फॉर्म होतं इंटू गॅलेक्टोज 1 फॉस्फेट, आणि फ्रुक्टोज हे फ्रुक्टोकायनेजच्या हेल्पने कन्वर्ट होतं इंटू फ्रुक्टोज 1 फॉस्फेट. ग्लुकोजचं कसं आहे? ग्लुकोजला एन्झाईम लागतो ग्लुकोकायनेज, आणि मग ग्लुकोकायनेजच्या हेल्पने ते काय बनणार आहे? ग्लुकोज 6 फॉस्फेट, G6P. ओके. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचे? SGLT1 डिफेक्ट किंवा आपण बोलू शकतो त्याला SLCA5 डिफेक्ट जर असेल तर मग त्याच्यामुळे फॅमिलियल ग्लुकोज गॅलेक्टोज मॅलअब्झॉर्प्शन सिंड्रोम होऊ शकतं. का होऊ शकतो? कारण की आपल्याला माहिती आहे की SGLT1 जे आहे ते कुणाला ट्रान्सपोर्ट करतं? ग्लुकोज आणि गॅलेक्टोजला ट्रान्सपोर्ट करतं. आणि जर ह्याच्यामध्येच डिफेक्ट असेल तर ऑब्व्हियसली ग्लुकोज गॅलेक्टोजचं मॅलअब्झॉर्प्शन होणार आहे. तर सपोज डिफेक्ट झाला इंटू कार्बोहायड्रेट ॲब्झॉर्प्शन, तर काय होणार आहे? म्हणजे डिफेक्ट्स कोणते कोणते आहेत? तर फर्स्ट डिफेक्ट आपण डिस्कस करणार आहे इज लॅक्टेज डिफिशियन्सी. बेसिकली जे असतात लोक असतात ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो, बेसिकली त्यांच्यामध्ये लॅक्टेजची डिफिशियन्सी असते. सो त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे. तर इटिओलॉजी काय? तर 3 असू शकतात, 2 असू शकतात, कॉन्जेनायटल आणि ॲक्वायर्ड. आणि ॲक्वायर्डमध्ये परत 2 आहेत, प्रायमरी आणि सेकंडरी. तर त्यातला मोस्ट कॉमन कुठला आहे? ऑब्व्हियसली मोस्ट कॉमन इज ॲक्वायर्ड प्रायमरी. पण आपण कॉन्जेनायटलचं थोडं डिस्कस करू. काय कॉन्जेनायटलमध्ये? हे ऑटोझोमल रिसेसिव्ह असतं, इट इज रेअर अँड देअर इज ॲब्सेंट ऑफ एन्झाईम फ्रॉम बर्थ. ॲक्वायर्ड प्रायमरी मोस्ट कॉमन आहे, ह्याच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन असतं प्रिव्हेंटिंग दी अलील पर्सिस्टन्स. आणि ॲक्वायर्ड सेकंडरी कशामुळे होऊ शकतो? सेकंडरी कुठला तरी कॉज आहे, सच ॲज इन्फेक्शन, IBS आणि सिलिॲक डिझीज. तर ह्याचं पॅथोजेनेसिस काय? तर काय? लॅक्टेज एन्झाईम नाही आहे. लॅक्टेज एन्झाईम काय करणार आहे? कुणाला डायजेस्ट करणार आहे? लॅक्टोजला. आता जर लॅक्टेज एन्झाईम नसेल तर मग लॅक्टोज अनडायजेस्टेड लॅक्टोज प्रेझेंट असणार ल्युमेनमध्ये. ते कन्वर्ट होणार आहे इंटू अनॲब्झॉर्ब्ड कार्ब्स इन कोलॉन. तर ठीक आहे, लॅक्टोज डाएटमध्ये कुठले कुठले आहेत? मग जसं की मिल्क किंवा चीज. ठीक आहे. आता काय झालं? आपल्याला अनअब्झॉर्ब्ड कार्बोहायड्रेट्स आहेत. ठीक आहे. आता हे अनअब्झॉर्ब्ड कार्बोहायड्रेट जे आहेत ते कन्वर्ट किंवा फर्मेंट होतात बाय दी कोलॉनिक बॅक्टेरिया. तर ते कोलॉनिक बॅक्टेरिया कोणते आहेत? बॅक्टेरियॉइड्स फ्रॅजिलिस, बायफिडोबॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस.
आणि मग ते फर्मट झाल्यानंतर काय प्रोड्यूस होतं तर H2 मिथेन कार्बन डायऑक्साईड आणि ॲसिड्स फॉर्म होतात सच ॲज लॅक्टिक अँड ॲसिटिक. ठीक आहे, आपल्याला समजलं आता हे प्रोड्यूस झालेलं आहे बिकॉज ऑफ फर्मेंटेशन. तर पेशंटच्या क्लिनिकल प्रेझेंटेशनमध्ये काय होणार तर सपोज त्यांनी मिल्क घेतलं किंवा चीज खाल्लं तर 90 मिनिट्स नंतरनं पोस्ट पॅरेंडल काय होतं पेशंटचं ॲबडॉमिनल डिस्टेन्शन होतं, त्याला ब्लोटिंग होते आणि त्याला क्रॅम्प्स होणार आहे. चिल्ड्रनमध्ये डायपर डर्मेटायटिस पण ड्यू टू ॲसिडिक pH फ्रॉम लॅक्टेट. सिव्हिअर वॉटरी डायरिया होऊ शकतं आणि फेलियर टू ट्राईव्ह अँड इरिटेबिलिटी. तर सपोज पेशंटला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर आपण इन्व्हेस्टिगेट कसं करणार आहे तर गोल्ड स्टँडर्डसाठी आहे लॅक्टोज हायड्रोजन ब्रेथ टेस्ट. ह्याचं प्रिन्सिपल काय तर ॲक्सेसिव्ह लॅक्टोजचं फर्मेंटेशन होतं बाय दी कोलॉनिक बॅक्टेरिया ज्याच्यामुळे H2 प्रोडक्शन होतं आणि मिथेनचं पण प्रोडक्शन होतं. सो ते डिटेक्ट होतं. तर पॉझिटिव्ह टेस्ट कधी होते ज्यावेळेस H2ची लेवल किती असेल मोर दॅन 20 ppm असेल ऑन ब्रेथ. हे इझी आहे टू परफॉर्म अँड प्रिफर्ड ओव्हर जेज्युनल बायोप्सी. आपण स्टूल pH पण चेक करू शकतो ज्याच्यामध्ये स्टूल pH हा ॲसिडिक असतो लेस दॅन 5.5. आणि लॅक्टोज ग्लुकोज ब्लड टेस्ट आहे ते ऑप्सलंट आहे, आता यूज केलं नाही जात, नो मोर यूज्ड. मॅनेजमेंटसाठी जर लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर अवॉइड डायटरी लॅक्टोज, कॅल्शियम सप्लिमेंटेशन देऊ शकतो आणि लॅक्टेज एन्झाईम सप्लिमेंटेशन पण देऊ शकतो. नंतर स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल डिफेक्टमध्ये 3 आहेत, आपण बोललो होतो सिलिॲक डिझीज, विपर्स डिझीज आणि ट्रॉपिकल स्प्रू जे की एक ग्लोबल माल ॲब्झॉर्प्शन करवतं. आपण आता कार्बोहायड्रेट ॲब्झॉर्प्शन बघितलं, फॅट ॲब्झॉर्प्शन बघितलं. थर्ड कुठलं आहे प्रोटीनचं ॲब्झॉर्प्शन. मेकॅनिझम काय तर एंटेरोपेप्टिडेज असतात. फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन अँड इलॅस्टेज हे प्रोड्यूस होतं ॲज अ प्रो एन्झाईम आणि ते ॲक्टिवेटेड होतं बाय दी एंटेरोकायनेस. तर जे एंटेरोकायनेज आहे हे एंटेरोकायनेस हे एक ब्रश बॉर्डर एन्झाईम आहे जे की ॲक्टिवेट करणारे ट्रिप्सिनोजनला इंटू ट्रिप्सिन ॲक्टिवेट झालं आहे विथ दी हेल्प ऑफ एंटेरोकायनेस. हे ट्रिप्सिन काय करणारे हे ट्रिप्सिन ॲक्टिवेट करतं अदर प्रोटीएजला सच एस कायमोट्रिप्सिन अँड इलॅस्टेज आणि हे एक्झोपेप्टिडेजला पण ॲक्टिवेट करतात सच एस कार्बोपेप्टिडेज अँड अमिनोपेप्टिडेज. प्रोटीनचं ट्रान्सपोर्टेशन होतं वाया दी सोडियम अमिनो ॲसिड को ट्रान्सपोर्टर इन दी स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसा. तर ह्या प्रोटीन ॲब्झॉर्प्शनमध्ये जर डिफेक्ट असेल तर ते कोणते कोणते डिफेक्ट्स आहेत तर फर्स्ट इज एंटेरोकायनेस डिफिशियन्सी. तर आपण काय बोललो एंटेरोकायनेस काय करतं ट्रिप्सिनोजनला ॲक्टिवेट करतो इंटू ट्रिप्सिन आणि ट्रिप्सिन काय करणार आहे बाकीच्या सगळ्यांना ॲक्टिवेट करणार आहे. तर ऑब्व्हियसली एंटेरोकायनेसची डिफिशियन्सी असेल तर ट्रिप्सिनोजन पण ॲक्टिवेट नाही होणार ज्याच्यामुळे सिलेक्टिव्ह प्रोटीनचं मॅल ॲब्झॉर्प्शन होऊ शकतं किंवा होतं. त्यानंतर ना आहे न्यूट्रल अमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट डिफेक्ट. न्यूट्रल अमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट डिफेक्टला आपण हर्टन्यूप्स डिझीज पण बोलतो आणि हे प्रेझेंट करतं ॲज अन पिलेग्रा ज्याच्यामध्ये पेशंटला डायरिया, डर्मेटायटिस, डिमेन्शिया आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी होते अँड दिस इज ड्यू टू दी डिफेक्टिव्ह न्यूट्रल अमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट. थर्ड कोणता आहे बाय बेसिक अमिनो ॲसिड ट्रान्सपोर्ट डिफेक्ट ज्याला आपण सिस्टिन्युरिया आहे जे एक्सक्रीट करतो कोला. तर कोला काय सिस्टीन ऑर्निथिन लायसिन अँड अर्जिनिन आणि हे किडनी स्टोनचं फॉर्मेशन पण करू शकतं पर्टिक्युलरली सिस्टीन क्रिस्टल्सचं बिकॉज ते एक्सक्रीट झालेलं आहे मग ते ॲग्रिगेट होऊन किडनी स्टोन फॉर्म करू शकतं.